या ठिकाणी गजर सादर करतील. आणि आमचा गजर घेतला किती 1 तास होऊन गेलो. माका सांगता वेळेचा भान नाही. पण बुवा आपण जर काय सांगता त्या लोकांची ऐकण्याची मनस्थिती हा का? माका सांगता मी म्हणजे ओळख करून मी दिला नाही. बुवानी आमच्या ओळख करून दिला नाही. ओळख म्हणजे काय? मी साची म्हणून ह्या बॅनरवर सगळ्यांना माहिती आहे आणि माझ्या बरोबर मी तुझी सुद्धा ओळख करून दिली. हे जर ते मोठेपणा कसली हो आणि कसलं मी भाकड पसरवलं लावलं होतं. ज्या काय बुवा एका पटात काय सांगितलं होतं की माझ्या घरचं चांगलंय ना, माझ्या सासऱ्याचं नाही चांगलं की माझ्या भावाचं नाही मोठेपण केलं. फक्त मी साची म्हणून आणि ऋतुजा सावंत हे जर त्याने वाईट बोलले काही म्हणता भाकड पसरवलं तुझ्यासारखं लावू मला आवडत नाही. हा आणि बुवा मी रूपावली जास्त वेळ घेतलोय. म्हणजे आपल्या बोलवल्याने कशाला जागर करू. आम्ही काय 2 गाणी म्हणून वाटेक लागलो तसं जमत का? आणि तू बुवा काका म्हटलंस काय आजकाल कोणा हसू नको. ज्याचे असतं त्याचे दाद. ज्यावेळी आपण दुसऱ्याकडे बुवा एक बोट दाखवता तेव्हा लक्षात ठेव 4 बोटं असतात ना उरलेली ते आपल्याकडे वळलेली असतात. तू माका सांगितलं नाही भाकड पसरवलं लावलं वेळ काढला. शेवटी तू गजरा काय केलं पकडला तुला उत्तर मिळाला. बुवा अभंग कधी म्हणणार बरोबर ना काका? या बुवा लोकांना समजून घेऊन आपण काय बोलता लोकांना काय हवं हे देण्याचा प्रयत्न करू. बुवाने आमच्या गजर म्हटलं नाही. गजरात फरमाईश बुवा तुम्ही 10 गाणी म्हटलं. ऐका बुवाने आमच्या म्हटलं नाही. ठीक आहे हल्ली लहान पोरं सुद्धा म्हणतोय. आजकाल गणपती बुवाने सांगितले नसते रील्स मध्ये सगळीकडे त्याच चालू होतं. यांनी केलं तर मी नाही करणार. कारण प्रत्येकाची वेगळी असतात. जसं म्हणता मी गुलाबजाम नाही हा गुलाबजाम आणि मी रसगुल्ला असं किती हो. म्हणजे एक गुलाबजाम आणि एक रसगुल्ला पण दोघांची चव वेगळी असतात गोड असतं पण वेगवेगळे. तू काय म्हणता पाक सरळ हो पण खरोखरच कसं नाही. गोड हा मध्ये काय याचा माझ्या वगैरे नसतं काय कळत नाही. लय प्रेम करता पण माझ्यावर ना पण खरोखर एका मानू हवा. कारण आम्ही आपली घरीच असतो. आमच्या सासू सासऱ्यांका सांभाळी बुवा आमच्या तासुद्धा सासू सासऱ्यांका सांभाळून शाळेत आणि पोरग्यांका शिकवता. कारण टीचर आहे शाळेत. कारण ह्याच्यात एकदा जोरदार काय वाजलं. कारण आम्ही घरी 2 पोरं सांभाळून असली की आमच्या डोक्यापासून जाता. पण 10-50 पोरं कशी काय सांभाळतात दिवसभर खरोखरच. बुवा मोठे पण केल्या तुझा माझा नाही बरोबर का? ते बघ हसत ते कपटला काय बुवा. आज लोकांची ऐकण्याची मनस्थिती काय आहे बुवा आपल्याला समजून घेऊ. आजकाल बुवानी बोलता बोलले की माका तसं काय म्हणतं हे बोललेलंच नाही. मी काय एका म्हणता काय बोलू. पण आज बुवा भजना त्यावेळी भजना कशी व्हायची आध्यात्मिक. पण आज एकामेकाचा उन्हा धुणं काढल्याशिवाय आपली भजनच होत नाही. मी तुझा उन्हा धुणं काढणार लोक हसणार ह्या बुवा आपल्या स्त्री जातीत तर नाही जमत. कारण आज काय चालू नवरात्र नवशक्तीचं जागर. पण नवरात्र असलं म्हणून नाही माझी कायमच सवय तशी आहे. एखाद्या टोचून बोलणार एखाद्याचा स्टेजवरती असताना अपमान करणार. जर बाबा समोरच्या बुवाचं चुकता ना तर त्याला बाजू घेऊया आणि त्याला सांगूया की अमुक तुझा चुकला. ही बुवा साची मुळांची या आणि काय काय बुवा त्याला स्टेजवर सांगणार. हा त्याचा काहीतरी कमीपणा हो बाबा तू ना होय ह्या केलं तू काय त्या केलं. पण बुवा ह्यो साची मुळांचा स्वभाव नाही. कारण एकामेकाचा उन्हा काढून आपल्या एकमेकाची तोंडा रोज बघूच होय ना.
शेजाऱ्याची नसाई झाली आहे. जर तो पुढे जात असलो आज वाईट माणूस कशामुळे वागला हा समोरच्या गाडी घेतला की ह्याच्या पोटात तुटला आणि त्या पोटुकी कसं औषध पण अजून येणार नाही बरोबर ना. तर आजकाल मग आपली ही माणसाची प्रवृत्ती खेकड्यासारखी आहे. खेकडे कुर्ले आम्ही कुर्ले म्हणतो आणि डब्यात भांडे ठेवलं असतं एक खेकडं वर चढलो की खालसून दुसरं डेंगो खाली पडला. अशी माणसाची परिस्थिती म्हणजे पुढे जाऊ नको कोण. तर असो या ठिकाणी सन्माननीय अनिकेत आयरे यांच्याकडून माझ्यासाठी 250 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. धन्यवाद. पण खरोखरच गुवाने सांगितलं की आजकालची परिस्थिती मोबाईलचं आहे. आजकालचं प्रेम काय सांगा. हसत असलीस तर हसू पाठव, रडत असलीस अश्रू पाठव आणि काय सपन पाठव असा. खरोखरच जवान चांगला होता. आता सुद्धा पचला. पण आजकालचं प्रेम आणि तेव्हाचं प्रेम याच्यात किती फरक आहे. देवाचं प्रेम काय हो आजोबा. देवाचा प्रेम कसा होता. चिठ्ठी लिहिली एकमेकांना चिठ्ठी लिहिली काय दिल दीवाना काची खाली येता तिंचाना या केव्हाचा प्रेम. आता मोबाईलवर सांगितलं मोबाईलवरती फेसबुकवरती बघून प्रेम करतात. मोबाईलवर बघून प्रेम करतात. काही काळो असलं तरी ते का पांढरा पांढरा करणार. आणि जेव्हा भेटो घेतील एकमेकांना तेव्हा पोरगू असणार एवढं आणि पोरी असणार एवढी. अशी आजकालची परिस्थिती आहे. पण खरोखर बुवाने सांगितलं की डेज साजरे करतो. डेज बरेच डेज साजरे सांगितले. पण ज्याचा सक्सेस होता लव प्रेम ज्याचा सक्सेस होता त्याचं वरचं डेज बरोबर मला वाटतं याचं झालेलं तरी पण तुमचं बरीच माहिती आहे. हा ऐकून माहिती मोबाईल बघून ते का समजला. ज्याचा सक्सेस होता त्याचं व्हॅलेंटाईन डे आणि ज्याचा सक्सेस होत नाही त्याचं लव डे. पण खरोखरच प्रेम ह्या ब्रिटिश सारख्या झाला. ह्या गावात गेली की हो त्या गावात गेली की तो. म्हणजे ब्लूटूथ कसो जोपर्यंत जवळ मोबाईलच्या तोपर्यंत कनेक्ट असणार आणि एकदा काय लांब गेलो की दुसरे डिव्हाइस शोधून सुरुवात करणार असते. आजकालचं प्रेम बरोबर ना. बस मनोरंजन खूप झाला. आता गजर सादर करते या गावावरती या श्रीदेव केदारलिंग मंदिराच्या आधारे मी एक गजर सादर करते. कारण आज संध्याकाळी अनिकेत दादांकडून मी थोडीशी माहिती घेतली आणि जर काय चुकलंच तर माफी असावी.
हे बुवा आमचं पुण्य नाही, ही आपली पुण्य आहे आपल्या आई वडिलांची. कारण आज आपल्या आई वडिलांची पुण्य आहे आपल्या पाठीशी आहे, म्हणून आपण बुवा आज या क्षेत्रात आहोत. आणि खरोखरच आज या ठिकाणी हा जणू भक्तीचा मळा फुलला आणि या ठिकाणी हा डबलबारीचा सामना रंगलाय. म्हणून काय म्हणते बघा, श्रीदेव धनी केदारलिंगाच्या कृपा आशीर्वादानं हे सारं विश्व निर्माण
दरवर्षी या नवरात्रीत करुणी मनोभाव्याती नांदुराकडे घराघरात समाधान शांती धनिके दरिंगला भक्तिदालो लागला
या ठिकाणचे एकही ग्रामस्थ या मंदिरात आपल्या आल्याच्या नंतर वणी सांगितल्याने की होय कोण आमरसामध्ये दिसत नाही ही हुआ या देवदेवतांची पुण्याई म्हणून या ठिकाणचे तरुण पिढी अशी सुसज्ज आणि चांगली घडली आहे. खरोखरच तुम्हा सर्वांना आमच्या भजन मंडळाकडून सलाम. कारण काही ठिकाणी भजनात गेला की बुवा उडाव पेटव असेच बक्षीस देऊ घेतो म्हणजे हलत तुलत एक येणार बुवा उडाव दुसरं येणार पेटव म्हणजे हलत तुलत तिसरं येणार हलव पण नाही मी पेटव पण डायरेक्ट टंगडाव अशी काही ठिकाणी परिस्थिती असतात. पण बरोबर आज हा कार्यक्रम कोणामुळे व्यवस्थित पार पडते तर तुमच्या ह्या एकजुटीमुळे. म्हणून प्रत्येकजणी बावन्न असते तरी दिसणारा एकच असतो. प्रत्येकजणी बावन्न असते तरी दिसणारा एकच असतो. हो एकेजणी चार असते तरी जिंकणारा एकच असतो. आणि वारं कुणाचं बी असो नाथ फक्त या पाठी गावातच असतो. या पाठी गावात आता आम्ही काय भाकर प्रसाद लावला नाही ना. म्हणून आपण कधी दुसऱ्याकडे नाव ठेवून जर लागत ठेवायचं नाही. माका यांनी म्हटलं म्हणून लगेच एक उत्तर भेटला बुवा अभंग कधी घेणार म्हणजे तुझं भाकर प्रसाद बुवा एकदा समजलो. म्हणून काय म्हणते रिणे गावचे पाटील गावकार सन्माननीय श्री दत्ताराम शिवराम आरे यांच्याकडून या गजरासाठी 500 रुपये